अर्थशास्त्रामधील काही वस्तू आणि त्या वस्तूंच्या प्रकाराविषयीची आपण इथे माहिती घेणार आहोत. मागणी विश्लेषण या धड्यात आपल्याला अनेक वस्तूंचा संदर्भ आलेला आहे. मग पर्यायी वस्तूंची उदाहरणं कोणती, पूरक वस्तूंची उदाहरणं कोणती, सवयीच्या वस्तू कोणत्या असतात, गिफेनच्या वस्तू कोणत्या आहेत आणि प्रतिष्ठेच्या वस्तू कोणत्या आहेत, यांची उदाहरणं आपण इथे बघणार आहोत. आता पहिल्यांदा आपण इथे बघितलं की पर्यायी वस्तू म्हणजे एका वस्तूला दुसरी वस्तू पर्यायी असणं, म्हणजे गूळ व साखर असेल, पेप्सी कोका कोला असेल. पूरक वस्तू कार आणि पेट्रोल असतील, मोबाईल फोन, सिम कार्ड असेल. काही लोकांना सवय चहा प्यायची सवय असते, कॉफी पिण्याची सवय असते. मग सवयीच्या वस्तू चहा व कॉफी आहे. गिफेनच्या वस्तू म्हणजे मागणीचा नियम, याच्यामध्ये रॉबर्ट गिफेन यांनी कनिष्ठ दर्जाच्या वस्तू किंवा ज्यालाच गिफेनच्या वस्तू असं म्हणतात. मग पाव, मांस, मक्का, ज्वारी ह्या गिफेनच्या वस्तू म्हणून ओळखल्या जातात. प्रतिष्ठेच्या वस्तू म्हणजे ज्या वस्तू प्रतिष्ठादर्शक असतात, की ज्याच्यामुळे प्रतिष्ठा वाढते किंवा प्रतिष्ठेचं सिम्बॉल आहेत, अशा वस्तू म्हणजे प्रतिष्ठेच्या वस्तू. मग मौल्यवान हिरे असेल, सोनं असेल, ह्या प्रतिष्ठेच्या वस्तू आहेत. तर या पर्यायी वस्तू आणि पूरक वस्तू या सगळ्या वस्तूंचे प्रकार जे आलेले आहेत त्याची आपण इथे उदाहरणं घेतलेली आहेत. तर अशा प्रकारे वस्तू समजलं तर पर्यायी वस्तू कोणत्या आहेत, तर तुम्ही याच्या व्यतिरिक्त तुम्हाला माहीत असलेल्या पर्यायी वस्तू कोणत्या आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहू शकता. धन्यवाद.